निवडणूक आयोग हा भाजपचा मित्रपक्ष. संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. निवडणूक आयोग हा आता स्वतंत्र राहिला नसून तो भाजपचा मित्रपक्ष झाला आहे, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती नवी चर्चा सुरू झाली आहे, पहा या विशेष व्हिडिओमध्ये. सविस्तर बातमीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे मत कमेंट्समध्ये सांगा. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आवाज माझा न्यूजच्या फेसबुक पेजला आताच फॉलो आणि लाईक करा. एसआयआर बघा, ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष मोदी शहा यांनी जवळजवळ 90 लाख मतं मतदार यादीतून काढली. 90 लाख मतं जेव्हा एकाच वेळेला डिलीट केली जातात त्याचा परिणाम निकालावर होतो. टक्केवारी पाहता जनतेने अनेक कौल दिलेला आहे. जनतेने टक्केवारी पाहता अद्याप कौल दिलेला नाहीये. टक्केवारी चांगली झालेली आहे. अद्याप कौल दिलेला नाहीये. ठिकठिकाणी आता हे सुरुवातीचे कल आहे आणि मतदान मोजणीमध्ये 20-20, 22-22 फेऱ्या या मतमोजणीच्या सुरू असतात आणि शेवटच्या 2 किंवा 3 फेऱ्यामध्येच खरे निकाल लागतात. दक्षिण भारतात बघितलं तर तिथे सुद्धा मोठा प्रचार भाजपने केला. मात्र तामिळनाडूमध्ये तर चित्र वेगळंच दिसते, कारण अभिनेता विजय यांचा टीव्हीके यांनी जवळपास 100 जागांवरती आघाडीवर आहे. काँग्रेस डीएमके 3ऱ्या क्रमांकावर आहे. हे खरं आहे, मी आता पाहिलं, पण तिथे सुद्धा आपल्याला थांबावं लागेल. या क्षणी जे कल येत आहे ते कल आहे. मी म्हटलं ना, 20-20, 22-22, 25-25 मतमोजणीच्या फेऱ्या चालतात आणि त्यानंतर निकाल लागतात. तुम्ही पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये निकाल नाही सांगू शकत. पंतप्रधान मोदी असेल, अमित शहा असेल, त्याच्यात तळ ठोकून होते पाहिल्यानंतर. नाही, ते त्यांना दुसरं काम काय आहे? निवडणुकीत तळ ठोकणं हेच त्यांचं काम आहे. देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मुलींवर अत्याचार होत आहेत, भ्रष्टाचार होत आहेत, महागाई वाढली आहे, नोकऱ्या नाहीत. त्या संदर्भात ते तळ ठोकून कोणी काम करत नाही. पण निवडणुका एखाद्या राज्यामध्ये आल्या की संपूर्ण सरकार मोदी शहांचं हे तळ ठोकूनच बसतं. तसे ते बसले. दुसरं त्यांना काय वेगळं देशाच्या हिताचं, विकासाचं काय फार मोठं काम त्यांच्या दृष्टिक्षेपात आहे असं मला दिसत नाही. ममता बॅनर्जी ट्विट केलं होतं, रात्री 20 घालवणं, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा द्या. हे काही करू शकतात. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे आणि मित्रपक्ष चुनाव आयोग, मी निवडणूक आयोग असेल तर काही करू शकतात. सर, ये पश्चिम बंगाल को लेकर ममता बनर्जी ने कल रात को ट्वीट किया है कि पश्चिम बंगाल के कई इलाकों में सीसीटीवी जो है, जहां पर काउंटिंग हो रही स्ट्रॉन्ग रूम के बाद वहां पे सीसीटीवी बंद है, व्हीकल्स की जो है आवाजाही वहां पर दिखाई दे रही है और उसके साथ ही पावर कट्स हो गए हैं कई. नहीं, कुछ भी हो सकता है पश्चिम बंगाल में. जब बीजेपी को चुनाव जीतना होता है, हार का उनको जो हार का सामना करना पड़ता है और जीतने की कोशिश करते हैं वो लोग, तो ये सब हाथखंडे अपनाते हैं. उसमें एसआईआर जैसे प्रकार होते हैं जो 90 लाख वोट काट दिए, बाद में जैसे सीसीटीवी गायब करना, हाँ, लाइट बंद करना, ये सब होते हैं. लेकिन अभी भी पश्चिम बंगाल में ये फर्स्ट राउंड होगी या पोस्टल वोटिंग की काउंटिंग हो गई होगी. अभी बहुत टाइम है. राज्यामध्ये सुद्धा पोट निवडणुका दूर होतात. राहुरी आणि बारामती त्या पोटनिवडणुका या प्रतिकात्मक आहेत. विशेषतः सुनेत्रा पवार यांच्या मतदारसंघामध्ये तर प्रमुख पक्ष कोणीच निवडणूक लढलेले नाहीत. काही अपक्ष तिथे निवडणुकीला उभे असल्यामुळे तिकडे निवडणूक होते. राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक उभा केला, आम्ही त्यांना पाठिंबा दिला. पण शेवटी कर्डिले यांच्या निधनानंतर झालेली निवडणूक आहे, त्याचा फायदा त्यांच्या घरातल्या उमेदवाराला मिळतो. सर, तमिलनाडु में सीएम रंगास्वामी का कहना है कि एनडीए जो है 20 सीटों पर विजय हासिल करेगी. इसके साथ ही टीवीके के चीफ विजय को भी कांग्रेचुलेट उन्होंने किया. अच्छी बात है. मैं देख रहा हूँ जो रुझान सामने आए हैं उसमें टीवी के आगे है, लेकिन अभी पूरे नतीजे नहीं आए हैं और उसको बहुत टाइम लगेगा. सर, एसआयटी नेमणार आहे, सरकार हालचाली करतायत. एक बलात्कार झाला 4 वर्षाच्या मुलीवर, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या गृहमंत्र्यांचं अपयश आहे.
मग SIT त्यांची चौकशी करणार का? आरोपी पोलिसाच्या कस्टडीमध्ये आहे, आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे. मग आता SITचा विषय काय याच्यामध्ये आला? पण काही झालं की SIT नेणार. तुम्ही अशा प्रकारच्या दुर्घटना, अशा प्रकारच्या मुलींवरचे अत्याचार होणार नाहीत यासाठी काम करा. कायद्याचा धाक राहील असं पहा. चाकणला झाला आहे, पिंपरी चिंचवडला झाला आहे, 2-4 नागपूरला झाला आहे. तुम्ही कुठे कुठे SIT नेमणार आहात हे तर सांगा ना. SIT कोणत्या कारणासाठी नेमायची याचे काही संकेत आहेत. आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे की नराधमाला फाशी शिक्षा द्यावी. 100% हीच मागणी योग्य आहे. अशा प्रकारे कृत्य करणाऱ्यांना ताबडतोब फाशीवर लटकवायला पाहिजे. तुम्ही आता SIT लावून काय करणार आहात? म्हणजे हा लोकांचा मनातला प्रश्न आहे. ती जी पीडित मुलगी आहे, तिच्या वडिलांचा जो आक्रोश आहे, त्यांनी काय सांगितलं की त्या नराधमाला फासावर लटकवा आणि मग माझं सांत्वन करायला या. एवढं पुरेसं आहे. सर, असम में भी बीजेपी जो है हैट्रिक करने जा रही है, क्या? बीजेपी बढ़त बनाएंगी क्या? असम में तो ये होना ही था. कांग्रेस ने अच्छी टक्कर दी. जहाँ जहाँ डिलिमिटेशन हो गया है उनकी मर्जी के मुताबिक और SIR हो गया है, वहाँ बीजेपी को जीत मिल रही है. सर, बारामती बाई इलेक्शंस में क्या क्या कहना चाहेंगे? DCM उधर सुमित्रा नहीं, पवार वहाँ इलेक्शन कहाँ हो गया है? वहाँ इलेक्शन हुआ ही नहीं है. हम सभी ने मिलकर महाविकास आघाड़ी ने डिप्टी CM सुनेत्रा पवार को सपोर्ट किया था. अब कुछ इंडिपेंडेंट वहाँ नॉमिनेटेड लोग थे, नॉमिनेशन था, उसके लिए चुनाव हो रहा है. तर एकनाथ शिंदेला पुन्हा मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे. त्यामुळे देखिए, पुणे रेप केस में, पुणे डिस्ट्रिक्ट में 3 रेप हो गए एक दिन में. तो कौन सा रेप केस के लिए SIT गठन की है? कोई बता सकता है? भोर में रेप हो गया 4 साल की बच्ची पर, चाकण में हो गया है, पिंपरी चिंचवड़ में हो गया, 3 रेप हो गए हैं. तो कौन से घटना के लिए मुख्यमंत्री और गृह मंत्री ने SIT की घोषणा की है? किसी को मालूम नहीं. हाँ, ये SIT का विषय नहीं है. अगर SIT बनी है तो गृह मंत्रालय से इंक्वायरी होनी चाहिए कि गृह मंत्रालय क्यों फेलियर हो गया है ये घटना रोकने के लिए. ऐसी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केल्याशिवाय